खातेदार, विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग या सर्वांना नमस्कार। आणि आजच्या सभेचे या ठिकाणी कामकाज या ठिकाणी सुरू करत आहे। तर आजच्या सभेतील प्रथम विषय आहे मागील वर्षी दिनांक 23/8/2024 रोजी झालेल्या अधिमंडळाच्या वार्षिक सभेच्या कामकाजाचे इतिवृत्त कायम करणे। तर मागील वर्षी दिनांक 23/8/2024 रोजी झालेल्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचे इतिवृत्त या ठिकाणी आहे उपलब्ध, हे आपणास पाहावयास मिळेल। तर आजच्या या सभेतील पहिला विषय मंजुरीसाठी सर्वांनी हात वर करून या विषयास मंजुरी द्यावी। धन्यवाद। इथून पुढे प्रत्येक विषयाला मंजुरीसाठी आपण हात वर करून मंजुरी द्यायची आहे। तर आजच्या सभेतील दुसरा विषय आहे दिनांक 31 मार्च 2025 रोजी संपन्न झालेल्या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षण केलेल्या ताळेबंद व नफा-तोटा पत्रकाचा विचार करणे व स्वीकृत करणे। तर दिनांक 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण केलेला ताळेबंद व नफा-तोटा पत्रक पुढील प्रमाणे सादर करीत आहे। संस्थेचे भागभांडवल 55,45,900 रुपये, सभासद संख्या आहे कायम 2,704 रुपये, 2,704। राखीव व इतर निधी आहे 62,76,158। ठेवी आहे 10,04,57,000 व तरतुदी आहे 4,30,911। जिंदगी व लेणे बाजूमध्ये हातावरील व रोख शिल्लक 18,29,967। गुंतवणूक रुपये 2,52,77,919 रुपये। कर्जे आहेत 7,57,87,126 आणि इतर निधी 20,38,745। स्थावर व जंगम मालमत्ता 4,62,635। थकव्याज निधी 32,57,512 आणि संचित तोटा 40,02,544। तर चालू वर्षातील नफा आहे 8,37,413 आणि बाकी आता संचित तोटा 31,65,131 आहे। खेळते भागभांडवल 11,27,10,606 रुपये। नफा तोटा विवेचन पुढील प्रमाणे: खर्च बाजू ठेवीवर व्याज दिले 67,53,995। आस्थापन व व्यवस्थापन खर्च 26,79,664 रुपये। तरतुदी 56,000। नफा 8,37,413 रुपये आणि उत्पन्न आहे कर्जावरील व्याज यामध्ये 82,25,316 आणि इतर उत्पन्न आहे 3,69,054 रुपये आणि जमा व्याज 17,32,702। संस्थेची एकूण उत्पन्न 1,03,27,072 रुपये व खर्च 94,89,659 रुपये झालेला आहे। उत्पन्नातून खर्च वजा जाता संस्थेत अहवाल सालात 8,37,413 इतका निव्वळ नफा झालेला आहे। सदर ताळेबंद व नफा-तोटा पत्रकास सर्वानुमते मंजुरी देण्यात यावी। धन्यवाद। यानंतर पुढील विषय आहे माननीय संचालक मंडळाने सुचविलेल्या सन 2024-2025 याच्या नफा विभागणीस मान्यता देणे। तर अहवाल सालात संस्थेचे एकूण उत्पन्न 1,03,27,072 रुपये व खर्च 94,89,659 रुपये झालेला आहे। उत्पन्नातून खर्च वजा जाता संस्थेत 8,38,37,413 निव्वळ नफा झालेला आहे व संचित तोटा 40,02,544। चालू वर्षातील नफा 8,37,413 वजा जाता संस्थेत संचित तोटा 31,65,131 आहे। चालू वर्षात व्यवसाय वाढवून संस्थेत कर्ज वसुली करून संस्थेत पुढच्या वर्षी जास्तीत जास्त नफा मिळवून मागील संचित तोटा संपवून संस्था नफा काढण्यासाठी आपण सर्वांनी भरपूर प्रयत्न करायचे। सदर विषयास मंजुरी द्यावी। धन्यवाद। त्यानंतर पुढील विषय सन 2024-25 या सालचे लेखापरीक्षकाकडून आलेल्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालाचा विचार करून स्वीकृत करणे व सन 2023-24च्या दोषदुरुस्ती अहवालास मंजुरी देणे। तर सन 2024-25 या सालचे लेखापरीक्षण श्री अंकुश कौलवार CA पंढरपूर यांनी केले असून सन 2024-25 या सालाकरिता संस्थेस ब वर्ग प्रदान केलेला आहे। संस्थेच्या एकंदर कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले। खर्च कमी करून नफा वाढवण्यासंदर्भात सूचना व संस्थेच्या वाढीसाठी मौलिक मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे। तसेच सन 2024-25 या लेखापरीक्षण अहवाल या ठिकाणी उपलब्ध आहे, त्यास वाचून स्वीकृत करण्यात यावा। सदर विषयास मंजुरी मिळाली। धन्यवाद।
यानंतर पुढील विषय सन 2025-26 या सालचे अंदाजपत्रकास मंजुरी देणे व सन 2024-25 या सालामध्ये अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे. तर मान्य संचालक मंडळाचे सन 2025-26 सालाकरिता अंदाजे उत्पन्न 1,27,32,000 रुपये व खर्च 1,12,35,481 व निव्वळ नफा 14,96,519 असे खर्च व उत्पन्नाचे अंदाजपत्रक तयार केलेले आहे. त्यास मंजुरी मिळाली. धन्यवाद. त्यानंतर सन 2024 आणि 25 चे अंदाजे उत्पन्न 1,04,28,000 व खर्च 95,19,913 व नफा 9,08,087 असे अंदाजपत्रक होते. पण सन 2024-25 चे प्रत्यक्ष उत्पन्न 1,03,27,072 रुपये तर खर्च 94,89,759 अशी आहे. त्यामुळे संस्थेस 8,37,413 एवढा नफा झालेला आहे व सन 2024-25 या सालात 94,89,659 एवढा खर्च झालेला आहे. सन 2024 आणि 25 या सालात 30,253 एवढा खर्च अंदाजपत्रकापेक्षा कमी झालेला आहे. सदर विषयास मंजुरी मिळाली. धन्यवाद. पुढील विषय सन 2024 आणि 25 या सालाकरिता अंतर्गत लेखापरीक्षण व शासनाच्या नामतालिकेवरील वैधानिक लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व त्यांचे वेतन ठरविणे. तर सन 2024 आणि 25 या सालाकरिता अंतर्गत लेखापरीक्षण करण्यासाठी व वैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व त्यांचे वेतन ठरविण्याचे अधिकार माननीय संचालक मंडळाला देण्यात यावे. धन्यवाद. यानंतर पुढील विषय आहे माननीय संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाबाबतची माहिती देणे. तर संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांना दिलेली कर्जे सुयोग चंद्रकांत फाटे सभासद कर्ज 50,000 रुपये आणि येणेबाकी 45,152 रुपये आहे. तर सदर कर्जाचे प्रमाण एकूण कर्जाच्या 5% अत्यंत कमी आहे. वरील प्रमाणे संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची माहिती सभेमध्ये सादर केली. सदर विषयास मंजुरी मिळाली. धन्यवाद. त्यानंतर पुढील विषय आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 24 अ नुसार आपले संस्थेचे सभासद अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी सहकार प्रशिक्षण व कार्यक्रम राबविणे. तर महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 24 अ नुसार आपल्या संस्थेचे सभासद अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी सहकार बोर्ड पुणे यांचे प्रशिक्षक माननीय जी आर चव्हाण साहेब तसेच ML जाधव साहेब या ठिकाणी हजर आहेत. या कार्यक्रमानंतर म्हणजे सभेच्या कार्यक्रमानंतर प्रशिक्षणाचा कार्यक्रम होईल. तर सदर विषयास मंजुरी मिळाली. धन्यवाद. यानंतर पुढील विषय आहे कर्जे ठेवी गुंतवणूक वसुली इत्यादी तत्सम विषयाबाबत वार्षिक धोरणांना मान्यता देणे. तर सन 2025-26 सालाकरिता संस्थेच्या व्यवसाय वृद्धीकरिता कर्जे ठेवी गुंतवणूक वसुली कर्जावरील व ठेवीवरील व्याज धोरण खर्च धोरण इत्यादी तत्सम विषयाबाबत वार्षिक धोरण ठरविण्याचे अधिकार माननीय संचालक मंडळाला देण्यात यावे. धन्यवाद. यानंतर पुढील विषय आहे वार्षिक अधिमंडळाच्या सभेस अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणे. तर आज दिनांक 5/7/2025 रोजी संस्थेच्या सभासदांची 35वी वार्षिक अधिमंडळाची सभा आयोजित या ठिकाणी केलेली आहे. काही सभासद वैयक्तिक कारणास्तव सभेस उपस्थित राहू शकले नाहीत तरी अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करण्यात यावी. धन्यवाद. यानंतर पुढील विषय आहे तक्रार निवारण व तडजोड समिती गठीत करणे. तर यामध्ये तक्रार निवारण व तडजोड समितीच्या स्थापना ही ऐच्छिक स्वरूपाची राहील. सभासद आणि संस्था यामध्ये वेळोवेळी होणारे वाद तक्रारी यांचे निराकरण करण्यासाठी तसेच संस्थेचे थकबाकीदार आणि संस्था यामध्ये वाद मिटवण्यासाठी तडजोड समिती करण्यासाठी सभेमध्ये तक्रार व निवारण तडजोड समितीची स्थापना करण्यात आलेली असून सदर समितीच्या रचना खालीलप्रमाणे आहे. यामध्ये 3 सदस्य हे क्रियाशील सभासदांमधून घेतलेले आहेत. अरुणा राजशेखर घुमडे ह्या अध्यक्ष, श्रीमती भारती भारतबरे सदस्य आणि सौ वंदना शशिकांत सुंदर या सदस्या व समिती सचिव मुख्य कार्यकारी अधिकारी. सदर समितीचे 3ही सदस्य सहकारी संस्थांच्या कामकाजाबाबत प्रत्यक्ष अनुभव असणारे क्रियाशील सभासदांमधून नियुक्त केले आहेत. तसेच सदर समितीसमोर येणाऱ्या विषयामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे समिती सदस्यांचा हितसंबंध नाही. सदर समितीची सभा महिन्यातून किमान एकदा होईल. अशा प्रकारे तक्रार व निवारण व तडजोड समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्यास मंजुरी मिळाली.
धन्यवाद. यानंतर पुढील विषय आहे माननीय अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या आयत्या वेळेच्या विषयावर चर्चा करणे. काय विषय? ठीक आहे. आयत्या वेळी कोणताही विषय आला नाही तर या ठिकाणी सभेचे कामकाज या ठिकाणी संपन्न करत आहे. धन्यवाद.